आउट हो चुके थे। और 7 विकेट कीपिंग और रनआउट होते हुए जो कि 7 और बहुत ही बेहतरीन विकेट कीपिंग की जो कि निखिल सर इन्होंने, और साथ ही साथ 3 रन हो चुके हैं, 3 रन हो चुके हैं, 2 गेंद और 3 रन। ओहो, यहाँ पे उछलती हुई गेंद थी, बिल्कुल प्लेसमेंट किया है अपने लॉन्ग साइड में, ऑल साइड में, और साथ ही साथ कोहले के दायरे में गेंद बिल्कुल जाती हुई, लेकिन दोनों का इजारा अगर करते हैं तो बिल्कुल यहाँ पे रन मिलता हुआ, केवल एक ही रन मिलता हुआ। 4 रन हो चुके हैं, 3 गेंदे। ओहो, बिल्कुल उछलती हुई गेंद थी, दोबारा गुलनेस पर बिल्कुल गिरती, लेकिन उछलती हुई गेंद थी, दोबारा उससे ऑन साइड में उस गेंद को प्लेसमेंट किया है, और साथ ही साथ अगेन बैक टू बैक एक ही रन केवल आता हुआ। 4 गेंदे सब आना, अब 2 गेंदे, 2 गेंदे अब आना शेष है, बिल्कुल 2 चीन रहा था बाकी, 2 गेंदे अब आना शेष है। ओहो, साथ ही साथ कट तो बिल्कुल किया है, लेकिन दिशा दी थी जो कि अपने ऑफ साइड में, और साथ ही साथ पॉइंट के दायरे में उस गेंद को रोका गया था, लेकिन जब तक कि रोकते तब तक मात्र रनों का इज़हार केवल 1 से आगे बढ़ता हुआ, और इसी के साथ स्कोर आ पहुंचा है जो कि 6 रन। ओ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, कैच होने के आसार, डीप लॉन्ग ऑन, मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीचों बीच, और साथ ही साथ ये बहुत ही करारा स्ट्रोक जो कि 6 जाता हुआ, षटकार। और 6 के साथ ही ये ओवर बिल्कुल पहला खत्म होता हुआ, और 1 विकेट के नुकसान के ऊपर बिल्कुल 12 रन हो चुके हैं। एक ओवर के उपरांत 1 विकेट के नुकसान पे 12 रन हो चुके हैं। मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में, और साथ ही साथ ये बहुत ही करारा स्ट्रोक जो और बहुत ही बढ़िया करारा स्ट्रोक का निर्माण जो कि 4 के द्वारा, रनों की संख्या जो कि 16। ओहो, यहाँ पे फ्रंट फुट पे है, बिल्कुल कट किया है, लेकिन कारपेट के द्वारा ये स्ट्रोक, कारपेट स्ट्रोक, लेकिन बिल्कुल स्क्वेयर के दायरे में ये गेंद जाती हुई, और साथ ही साथ केवल 1 ही रन आता हुआ। सो इस ओवर में अब तक कुल मिला के 5 ही रन केवल आ चुके हैं, टोटल रनों की संख्या जो कि 17 रन हो चुकी है। ओहो, ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक का आगाज बिल्कुल होता होगा डीप लॉन्ग ऑन के दायरे में, और साथ ही साथ 2 रन जो कि भागते हुए निकाले, 2 रन, जो कि पूरी तरह भागते हुए उन्होंने पूरे किए, और साथ ही साथ दोबारा गेंदबाज अपने मार्ग के ऊपर। ओहो, इस बार बिल्कुल थोड़ी सी जगह बना दो खेलने का बिल्कुल प्रयास किया था अपने ऑन साइड पे, लेकिन 1 रन सफलतापूर्वक लिए गए, बिल्कुल चुराते हुए ये रन उन्होंने पूरा किया है। और इसी के साथ रनों की संख्या अगर देखते हैं तो हो चुकी है 20। 2 टू गो नाउ, 2 गेंद अब आना शेष है, दूसरी ओवर की 2 गेंद अब आना शेष है। ओहो, बढ़िया गेंदबाजी, लेकिन फाइटेड गेंद थी, लेकिन इस गेंद का पूरी तरह समाचार न लेते हुए, और कारपेट स्ट्रोक बिल्कुल लगता हुआ, कनेक्ट होता हुआ, और साथ ही साथ बिल्कुल एक्स्ट्रा कवर के दायरे में उस गेंद को रोकने का प्रयास जारी, लेकिन केवल रनों की संख्या अगर बात करें तो केवल 1 ही रन आता हुआ। अच्छी फील्डिंग का मुजाहरा बिल्कुल हम देख सकते हैं। बल्लेबाज दोबारा अपने मार्ग के ऊपर जो कि मुकाबला करता हुआ इस गेंदबाज का, गेंदबाज राइट आर्म
ओवर द विकेट डालते हुए। हो शायद कैच होने के आसार नहीं, लेकिन विकेट के काफी आगे गेंद जा गिरी थी और खुद रन इन बिटवीन विकेट के माध्यम से गेंदबाज जो कि निखिल सर जो कि खुद आए थे उस गेंद को रोकने के लिए। तो केवल एक ही रन के साथ ही साथ कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है जो कि 21 21 रन हो चुके हैं और 2 ओवर के उपरांत 1 विकेट के नुकसान के ऊपर रनों की संख्या जो कि हुई है 21 रन। सो फाइनल की ये दस्तक की फाइनल का बिल्कुल ये मैच बिल्कुल मुकाबला चलता हुआ एंटरप्राइजेस मैच वर्सेस यूनाइटेड वॉरियर्स। तो यूनाइटेड वॉरियर्स 21 के मुकाम पर बिल्कुल पहुंचे और जीत का सहरा अपने सर पे बिल्कुल लहराने के लिए, ये परचम अपने सर पे लहराने के लिए बिल्कुल हर कोई टीम बेताब। ओहो इथे सुंदर डाय मारली होती पण मात्र सक्सेस मिळतंय निखिल ह्यांच्या वाड्याला, कारण का अतिशय सुंदर विकेट किपिंग करण्याचा नक्कीच सुंदर इथे प्रयत्न होता पण बॅकफुटला गेलेला चेंडू डीप थर्ड मॅनला आणि त्याद्वारे मात्र धाव संख्या इथे फक्त 2च मिळते। 2 षटक पूर्ण, त्यात तिसरा ओव्हरचा पहिला चेंडू इथे होता आणि 2 धाव संख्या पूर्ण, धाव संख्या एकूण झाली ती 23 धाव संख्या आणि त्यातच आता तिसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय। ओ बिग स्ट्रोक बघूया जातो डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑन मध्ये मात्र तू मी करत खऱ्या अर्थाने हा चेंडू मात्र नक्की झेलू शकत नव्हता आणि अर्थात सीमारेषेच्या बाहेर थेट जातोय हा दणदणीत आणि खणखणीत हा षटकार चौकार आणि या चौकाराच्या द्वारे एकूण धाव फलक उसळी घेतोय जातोय तो थेट 27 वरती जातोय तो मात्र थेट 27 वरती धाव फलक पुन्हा एकदा आणि बॉलर जो की प्रथमेश आपल्या मार्गावरती प्रथमेश आणि फ्लाइटेड चेंडू पूर्णतः मधल्या स्टॉप वरती आला होता, यष्टी वरती आला होता, पूर्णपणे खेळून काढला कार्पेटच्या द्वारे आणि जातो तो मात्र थेट डीप अगदी लॉंग ऑफला मात्र तिकडे कव्हर करून थ्रो केला जातो पण मात्र केवळ फक्त एकच धाव, एका धावापेक्षा अधिक काहीही नाही। पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाज आपल्या मार्गावरती। ओहो बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पण त्याच वेळेला प्रथमेशचा चेंडू जातोय मात्र वाईड करार दिला जातोय लेन्स आणि लाईनच्या टप्प्याच्या बाहेर गेलेला चेंडू म्हणजे अर्थातच वाईड बराचसा लेगच्या बाहेर होता फलंदाजाच्या। प्रथमेश गोलंदाज सामना करतोय तो हा फलंदाज आणि फायनलचा हा रण संग्राम आपण पाहतो अतिशय मानाचा, अतिशय अभिमानाचा आणि तेवढ्याच प्रतिष्ठेत असलेला हा चषक आहे। ओहो बॅकफुटला जाऊन जागा बनवून हा खेळलेला नक्की स्ट्रोक अगदी आपल्या ऑन साइडला पण आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ताईंना तिथे कव्हर करून त्यांनी थ्रो केलाय पण मात्र केवळ एक धावा, एका धावापेक्षा अधिक काही नाहीये। बेनिफिट मिळतं ते मात्र 1 धावांचं। पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावरती सामना करतो फलंदाज। हो आणि यावेळेला बराचसा बाहेरचा चेंडू बघूया काय दिला जातोय पण यस कन्सिडर केला जातो चेंडू आणि यावेळेला चक्क डॉट मध्ये परिवर्तित होतोय नक्कीच। आणि अशा प्रकारच्या खरं तर रणनीतीची नक्कीच गरज असते गोलंदाजाच्या। अतिशय चांगल्या प्रकारचा एकूण चेंडू खरं तर तो ऑफ साइडनी गेला होता, वाटलं होतं कदाचित हा अवांतर देतील पण नाही, कन्सिडर केला जातोय चेंडू आणि पंचांची भूमिका अगदी महत्त्वपूर्ण असते। अर्थातच पंच देखील आमचे तेवढेच दक्ष आणि तेवढेच चौकस बरं का आणि तेही पंच सर्व MCA पॅनलचे अधिकृत पंच आणि त्यातच हा षटकातील आताचा लास्टचा चेंडू, तिसऱ्या षटकातील हा लास्टचा चेंडू। ओहो बॅकफुटला जाऊन पूर्णपणे आपण पाहतो ऑफ स्टंपला एकूण ऑफ साइडला लटवला चेंडू आणि हा सुंदर टिपला जातोय शॉर्ट कव्हरच्या दिशेला, शॉर्ट कव्हर आणि पॉइंट दिशेला आणि मात्र फलंदाज बाद आणि फलंदाज बाद झालाय तो मात्र ओव्हस जस्ट बॅकफुटला जाऊन त्यांनी जस्ट एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या दिशेला त्यांनी चेंडू तोडला होता आणि त्या दिशेला झेल टिपला आणि फलंदाज प्रतीक इथे बाद झाला, प्रतीक आणि धाव संख्या झाली ती मात्र 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर
3 षटकांच्या धावसंख्या झाली ती मात्र 30 धावा आणि 2 गडी बाद. 3 षटकाच्या संमतीनंतर 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या झाली ती मात्र 30. अजून 3 षटक बाकी आहेत. अजून 3 षटक बाकी आहेत. आतापर्यंत आपण 5 षटकांचा सामना पाहिला होता. आता फायनलला 1 षटक अधिक एक्स्ट्रा यस त्या अंतर्गत 1 षटक अधिक म्हणजे एकूण 6 षटक आणि त्यातील हा 4थ्या षटकातील हा पहिला चेंडू होता डिलिव्हर केलेला तो म्हणजे गोलंदाजाचा, पण मात्र अतिशय वाईट ठरला आणि दिला गेला तो वाईड दिला जातोय. आणि यावेळेला जनरल संभावना बघूया थर्डमॅन तसं दष्टक आणि खरं तर लॉलीपॉप डिलिव्हरी निश्चित होते ते आणि अर्थात आता पण एक छानसा झेल निश्चित सुटतोय, पण मला वाटतं नक्कीच म्हणजे गुड लक साबित होईल ते म्हणजे फलंदाजाचं, पण बॅड लक निश्चित आहे ते मात्र त्या गोलंदाजाचं आणि त्या खेळाडूचं देखील. एक चांगला नक्की झेल होता पण तो झेल सुटतोय बॅकफुटला शॉर्ट थर्डमॅनला. हो फुलटा चेंडू पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न पण ठीकशी संपर्क होत नाही. अगदी बाहेरील एज लागते. इनस्विंग चेंडू होता, बाहेरील एज लागते आणि त्याच वेळेला चेंडू मात्र थ्रो केला जातोय तो आपला ऑफ साइडून डीप बिडाफरून, पण मात्र धावांची गती केवळ फक्त 1 ने फक्त पुढे सरकते. आणि यावेळेला पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू जोरदार प्रहार केला जातो तुम्हाला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दायरेमध्ये. क्षेत्ररक्षक हजर आणि 2 धावा तर निश्चित इथे घेतल्या जात आहेत आणि 2 धावांच्याच बरोबरीने एकूण धाव संख्या झाली धाव फलकावरती ती म्हणजे 35 धावा. धाव संख्या 35. यावेळेला बघूया झेल होतो का जातो तो डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हजर आणि यावेळेला चेंडू जज करता आला नाहीये आणि ड्रॉप आउट होतो तो झेल आणि कॅचेस विन दी मॅचेस असं म्हणलं जातं, पण या क्षणी मात्र ड्रॉप केलेला चेंडू मात्र लूज मॅच होऊ शकते हे नक्की निश्चित. पण एनिवे झेल सुटली आणि त्याच वेळेला जीवदान मिळालं आहे ते बल्लेबाजाला म्हणजे फलंदाजाला आणि एकूणच धावसंख्या झाली आहे. एकूण धावसंख्या झाली धाव फलकावरती ती म्हणजे 37 आणि आताचा चेंडू निश्चित डॉट चेंडू अतिशय चांगल्या प्रकारची एकूण गती पेस दिला जातोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपल्या मार्गावरती या वेळेला ठिकशी कनेक्ट झाला आणि चेंडू डीप ऑन साईडला बघा झेल होतो का यस आल्या सुंदर झेल टिपला जातोय. डीप आपण पाहिलात खरं तर मिड विकेटला सुंदर झेल टिपला जातोय. डीप मिड विकेटला अगदी लॉंग ऑनच्या जवळ सुंदर झेल टिपला जातोय आणि ज्यांनी झेल टिपला तसं निश्चित कौतुक आहे. प्रशितने हा सुंदर झेल टिपला कारण का एवढा उंच झेल त्याचं जजमेंट करतो. झेल टिपणं हे नक्कीच सोपं नसतं. मगाच आपण पाहिला की सोपा झेल सुटला होता विकेट किपरच्या बॅकफुटला थर्डमॅनच्या शॉर्ट थर्डमॅनला, पण यावेळेला मात्र डीप आपण पाहतो डीप मिड विकेटला मात्र सुंदर झेल टिपला जातोय त्या प्रशितच्या वतीने. खूप कौतुक प्रशित क्षेत्ररक्षक आपलं आणि त्यातच फलंदाज बाद झाला आणि ओवेस सारखा एक चांगला फलंदाज बाद. ओवेसने आपल्या संघासाठी तब्बल 11 धावांचं योगदान दिलं होतं आणि तो यावेळेला बाद होऊन आपण पाहतो बॅक टू दी पॅव्हिलियन मध्ये परतताना. आता ओवेसची जागा आता नवीन फलंदाज आलाय सागर. हो सागर या इकडे जस्ट कट करण्याचा प्रयत्न होता थोडा शफल होऊन, पण कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही आणि विकेटच्या वरून चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये सुरक्षित डॉट चेंडू. सागर पुन्हा एकदा सामोरे जातोय गोलंदाजाला. गोलंदाज निखिल आपल्या मार्गावरती. हो निखिलचा चेंडू आणि जोरदार कनेक्ट केलाय. दिशा दिली कार्पेटच्या द्वारे आपल्या ऑन साइडला आणि ऑन साइडला आपण पाहतो क्षेत्ररक्षक तेवढी डीप मिडॉनला चेंडू कव्हर केला जातोय. कव्हर करून थ्रो करून येसपर्यंत मात्र धावांची गती केवळ 1 ने पुढे सरकते. एकापेक्षा अधिक काही नाहीये.
हो आणि हा चेंडू निश्चित वाईट दिला जातोय. अतिशय दिशा भरकटलेला चेंडू, अवांतर चेंडू दिला जातोय पंचांच्या वतीने आणि अवांताच्या द्वारे एक धाव फलक जो आहे म्हणजे एक धावा अर्थातच या धावफलकावरती भारताला आपण पाहतो. याचबरोबर एकूण धाव फलक झालेला आहे तो 40 का 39 39. हो आणि यावेळेला विकेट किपरची नक्कीच चांगली विकेट किपिंग करण्याची किमया, पण यावेळेला जातोय तो मात्र वाईट चेंडू, पण नशीब बायच्या द्वारे बॅकफुटला नाही गेला, अन्यथा 2 धावा अधिक मिळाल्या असत्या. म्हणून विकेट किपरची इथे नक्की कसोटी लागते. निखिल पुन्हा एकदा आपल्या मार्गावरती. हो आणि निखिलचा चेंडू यावेळेला तटवला अगदी बॅकफुटला, अगदी डीप दिशेला, आणि त्याच वेळेला मात्र जातोय हा चौकार का 2 धावा. त्याच वेळेला जातात आहेत मात्र 2 धावा. अतिशय उत्तम प्रकारचा स्ट्रोक तटवला होता फलंदाजाने आपल्या डीप दिशेला, आणि त्याच वेळेला मात्र एकूण 2 धावांनी एकूण धावसंख्या वाढते. जाते ती मात्र 42 धावा, 42 धावा, 2 दिलेत. चला जरा चेंडू थ्रो करा, आणि आपण पाहतो अतिशय मानाचा, अतिशय अभिमानाचा आणि तेवढ्याच प्रतिष्ठेचा असलेला हा चषक आहे. आणि हा चषक म्हणजे अर्थातच अतिशय महत्वपूर्ण कॉर्पोरेट सेक्टर मधील ते म्हणजे टीम कम्प्युटर्स द्वारा ऑर्गनाइज टीम प्रीमियर लीग 2023 हा चषक, टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2023 चा चषक, TPL चषक. आणि या मानाच्या अतिशय अभिमानाचा आणि तेवढ्याच प्रतिष्ठेचा चषक हा बघूया कुठला संघ पटकवतो तो. आणि एकूण संघाची धावसंख्या एकूण झाली आहे 42 धावा, 42 धावा. बेचाळीस एकूण धावा होत्या, 42 एकूण धावा झालेल्या आहेत. अरे किती बाकी ओव्हर चालू आहे का बॉल किती बाकी 5व्या ओव्हरमधील 3 चेंडू आता डिलिव्हर करणं बाकी आहे. एकूण धाव संख्या झाली आहे ती मात्र 42. या इथे ठेवून ना ते त्याला कशाला हलवलं कोण फलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज आपल्या मार्गावरती. निखिलचा चेंडू आणि नक्कीच प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न आपण बघूया कट होतोय का काय, कारण का विकेट किपरच्या हातामध्ये सुरक्षित चेंडू होता, जोरदार अपील निश्चित नव्हतं, म्हणजे निश्चित कट नव्हता, आणि त्याच वेळेला चेंडू जातोय मात्र हा डॉट मध्ये परावर्तित. आणि त्याच वेळेला एकूण धावसंख्या झाली ती मात्र 42 तिकडे शब्द. आता मात्र 2 चेंडू येणं बाकी आहे या 5व्या षटकातील. एकूण 6 षटकांचा सामना आहे, पृथ्थकरण 2-2-1-1. आणि याप्रमाणे पुन्हा एकदा उसळी घेते चेंडू, आणि त्याच वेळेला तटवला चेंडू अगदी आपल्या ऑन साइडला, आणि जातो तो मिड विकेटला चेंडू, आणि मिड विकेटची सीमारेषा निश्चित लांबतोय आणि जातोय तो मात्र हा चौकार. दणदणीत आणि खणखणीत हा चौकार, आणि या चौकाराच्या द्वारे धावफलक एकूण उसळी घेतोय आणि जातोय तो मात्र थेट 46 वरती, 46 वरती 46 वरती धावफलक एकूण. हो आणि या वेळेला ही अगदी फ्लायटेड चेंडू अगदी बॅटच्या टप्प्यामध्ये होता, आणि त्याच वेळेला तटवला मात्र आपल्या ऑन साइडला, आणि पाठवतो मात्र 6 साठी. वाव, डीप स्क्वेअर लेगच्या दायरेमध्ये सीमारेषा लांगत पाठवलेला हा दणदणीत हा खणखणीत हा षटकार, TPL षटकार.
आणि निखिलच्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने अगदी मजबूत नक्कीच धावफलक वाढवलेला निश्चित दिसतोय. तर आता एकूणच 5 षटका अखेर धावसंख्या झाली ती मात्र 52 का किती 5 षटका अखेर धावसंख्या झाली ती मात्र 2 गडी बाद 52 धाव संख्या. आता हा शेवटचं षटक आहे, हे शेवटचं षटक आहे आणि 52 म्हणलं तरी पण धावसंख्या निश्चित कमी आहे. त्यामुळे खर तर एंटरप्राइजेस स्मॅशर या संघाला निश्चित संधी आहे की धावसंख्या चेस करण्याची, डिफेंड करण्याची. पण बघूया गोलंदाजीचं एकूण कशा प्रकारची एकूण त्यांच्याकडे ऑर्डर आहे ती आणि कशा प्रकारची एकूण विस्फोटक गोलंदाजी त्यांच्याकडे आहे का, आणि त्या बळावरती खऱ्या अर्थाने सामना चेस करताना समोरच्या संघाला मात्र पराजित करतात का हे पाहायचंय. आणि गोलंदाज आलेला आहे तो साई कृष्णा. हो, आणि साई कृष्णाचा हा चेंडू बराचसा बाहेर लेगच्या बाहेर जातोय आणि दिला जातोय तो वाईड करार. आणि या वाईडच्या अंतर्गत 1 धावा निश्चित या धावफलकावरती एक्स्ट्राच्या द्वारे जमा होताना आपण पाहतो. काही न करता लग्नामध्ये मिळतो ना आहे त्याप्रमाणे. ओहो हो, आणि ह्या वेळेला बॅकफुटला पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा निश्चित दिला गेलेला आहे लग्नामधला, म्हणजेच हा वाईट चेंडू. 2 धावा एक एक करत एक्स्ट्राच्या द्वारे पुन्हा एकदा. आणि या वेळेलाही अगदी दिसा चेंडू, बराच खराब प्रदर्शन, लागोपाठ 3 चेंडू बॅक टू बॅक साई कृष्ण या गोलंदाजाच्या इथे आपण पाहतो वाईड येताना. आणि या वेळेला मला वाटतं कदाचित त्याला बदली केलं जात आहे. आणि या वेळेला मात्र साई कृष्णाची जागा आता समाधान कदाचित इथे घेतोय. पण ती 2 ओव्हर कंप्लीट केलेला देऊ शकत नाही. मग त्याला देऊ शकत नाही, त्याला नाही उरलेले त्याला बॉल देऊ शकत नाही. अजूनपर्यंत एक पण चेंडू कन्सिडर केला गेला नाहीये 6व्या षटकातील. काय अप्रतिम फलंदाजासाठी नक्कीच हा म्हणू शकतो आपण. ओहो, आणि या वेळेला फलंदाजाने खऱ्या अर्थाने पुरेपूर बॅकफुटला जाऊन हा स्ट्रोक निर्माण केलाय आणि जागा केली आणि जातोय तो मात्र 6 साठी हा परावर्तित चेंडू, तोही आपल्या ऑन साइडला. आणि धाव संख्या घेते ती म्हणजे एकूण 61 धाव संख्या. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतो. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला खरं तर हा धाव संख्या एकूण परावर्तित केली गेली 6 साठी. एकूण चेंडूला तटवत आणि एकूण आता धाव संख्या झाली 61 सॉरी. ओहो, आणि या वेळेला बॅक टू बॅक बघूया. यस, बॅक टू बॅक 2 6 मगाचा आणि आताचा. आणि आताच्या या 6 प्रमाणे एकूण 67 ना धाव संख्या. हो, अरे 61 आणि 6 यार, आता काय करणार. 67 धाव संख्या, 2 चेंडू आणि 67 धाव संख्या. आणि शेवटची ओव्हर अत्यंत खऱ्या अर्थाने महागडी पडते असं निश्चित म्हणावं लागेल. ते म्हणजेच एंटर स्मॅशर्स या टीमला युनायटेड वॉरियर्सच्या अगेन्स्टमध्ये. युनायटेड वॉरियर्स खरं तर 5 षटकांमध्ये जसा त्यांचा स्कोर चीसेबल निश्चित होता, पण एकूण शेवटच्या काही चेंडूवरती मात्र हा स्कोर वाढवताना उंच आणि कदाचित झेल संभावना. हो हो, आणि इथे अगदी डीप मिड विकेटला हा सुंदर झेल टिपतो. उंच उंच झेल जो सुटला जातोय, टिपण्याचा निश्चित प्रयत्न होता पण तो सुटतोय झेल. ओ हो सॉरी, झेल सुटला जातोय आणि त्याच वेळेला मात्र जातोय तो चौकार. झेल सुटतोय आणि त्याच वेळेला जातोय तो हा चौकार, ना की षटकार. आणि आता 3 चेंडू बाकी आहेत. 3 71 3 बाकी आहेत. 3
चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली आहे ती 70. एक मिनिट रिवॉक केलेला आहे पंचांनी आणि आता 4च्या जागी 2च धावसंख्या दिल्या आहेत. येस सर. अगोदरचं डिसिजन कॅन्सल करत रिवॉक करत खऱ्या अर्थाने आता त्यांनी चेंजेस केलेत आणि 4च्या जागी 2 दिलेत. ओहो, आणि या वेळेला मात्र धडाकेबाज एक जबरदस्त स्ट्रोक आणि निर्माण केला गेला. फक्त मात्र एक साठी असं वाटलं होतं कदाचित हा बिग स्ट्रोक नक्कीच असू शकतो, पण नाही. त्या दिशेला मात्र निश्चित एक आहे, कारण का ऑन साइडच्या दिशेला आपण पाहतो शॉट खरं तर फाईन लेगच्या दिशेला तिकडे मात्र 1 धावा आहे. अगदी डीप बॅकवर्ड फाईन लेगला गेला असता तर निश्चित तिकडे 4 किंवा 6 धावा होऊ शकल्या असतं कदाचित. फलंदाज आउट आणि त्याच वेळेला आता नवीन फलंदाज आलाय तो तिथे झेल टिपला जातोय. ओहो, आणि या वेळेला मात्र 2 धावसंख्या इथे मिळतात. मगाचा फलंदाज झेल बाद आणि आताच्या फलंदाजांनी मात्र इथे 1 बाउन्स इथे मात्र 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवलेला आहे. किती बाकी आहे चेंडू? आणि आता लास्ट बॉल हा लास्ट बॉल आहे. आणि आताचा हा शेवटचा चेंडू डिलिव्हर केला जातोय गोलंदाजाच्या द्वारे. लास्ट चेंडू, लास्ट बॉल टू गो. ओहो, थोडा शफल होत पूर्णपणे अगदी लेग साइडवरून ऑफ साइड वरती आले फलंदाज आणि त्यांनी बॅकफुटला जस्ट त्याचा कट लागलाय. बॅक 22 का रे? 22च्या द्वारा आणि 22च्या द्वारा अर्थात 2 धावसंख्या तिकडे दिली जाते. बॅकफुटला गेल्यावर डीप थर्डमॅनची सीमारेषा लांगत आणि त्या दिशेला 2 धावसंख्या. तर एकूणच 6 षटकं समाप्त झालेली आणि 6 षटकाच्या समाप्तीच्या नंतर एकूण युनायटेड वॉरियर्स एंटरप्राइजेस स्मॅशर्सच्या अगेन्स्ट मध्ये एकूण धावसंख्या झाली होती किती झाली धावसंख्या? 75 विन. 70. 74 विन आहे. हो हो, मग 74 विन आहे. 73 किती आउट? बॉल झाला ना. सो युनायटेड वॉरियर्स या संघाने अगदी फायनल मध्ये पहिली इनिंग इथे खेळत 6 षटका अखेर 4 गडी बाद होत 73 धावसंख्या उभारल्या. 74 धावांचं आव्हान आहे ते एंटरप्राइजेस स्मॅशर या संघाला. सो कम ऑन, लेट्स गो देयर इमिडिएटली इन द ग्राउंड. चला, आपल्याला अंधारपणाच्या आतमध्ये आपल्या सर्व मॅचेस संपूर्ण क्रमप्राप्त आहे. सो प्लीज तुम्ही कन्सिडर करायचं आहे. Yeah. So now the guys targeting 74 to win. Enterprises Smasher, they have to defend the 73 score actually. They have to make that 74 to win the match. So let's see how they boost up that guys, especially Enterprises Smashers. And they have to make that extraordinary performance. They have to give that. They have to show the confidence actually, basically, in only 6 overs. बस के पूर्वार्ध भी रिकॉर्ड देखा जाए तो लगभग 102 स्कोर तक हाई किया गया था, वो भी 5 ओवर में. ये ने अब तो 1 ओवर तो एक्स्ट्रा बिल्कुल मिल चुकी है. सो 74 स्कोर इज नॉट अ डिफिकल्ट टू चेस, टू डिफेंड. और सभी दर्शकों को खास करके बता दूं कि ये सभी की सभी मैच ये पूरी लाइव टेलीकास्ट की जा रही है, जो कि सातारा स्पोर्ट्स के माध्यम से, यूट्यूब के माध्यम से, और साथ ही साथ उसकी लिंक्स आपके पास में बिल्कुल आई होगी. और अगर आप बिल्कुल यूट्यूब पे जाते हुए टीम प्रीमियर लीग भी अगर डालते हैं 2023,
तो भी सातारा स्पोर्ट्स के माध्यम से ये मैच बिल्कुल आप लाइव देख सकते हैं, ना कि लाइव आप कहीं भी देख सकते हैं, कभी भी बाद में देख सकते हैं। सो नाउ दैट जो कि निखिल जी और साथ ही साथ परेश जी अपना बल्ला थामते हुए, जो कि अपनी पहली बल्लेबाजी के तहत इस फील्ड में जाते हुए, इस ग्राउंड पर जाते हुए, इस क्रीज पे उतरते हुए बैटिंग लाइन मार्किंग पर, बैटिंग लाइन पे जाते हुए, जो कि बल्लेबाजी के लिए स्ट्राइकर है इन पे परेश और नॉन स्ट्राइकर पे निखिल, और गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए जो कि मासूम। काय रे? जिश्विनला घ्यायला बोलून घे, जिश्विनला. ES टीमचा प्लेयर इकडे बॅट्समन. और यूएस टीम्स जिस्विन प्लीज कम हियर फॉर एज एक्स्ट्रा प्लेयर। देखिए आपके दो टीमों के एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पे होने क्रम प्राप्त है। इफ देयर एनी कॉम्प्लिकेशंस occur then please don't blame us। हाँ, यस फाइन। सो नाउ अब मात्र ये बिल्कुल 74 रनों का फासला तय करना है, और उसको देखते हुए अब एक बॉल झाला. पहली गेंद बिल्कुल डॉट आती हुई, ये दूसरी गेंद, ओहो यहाँ पे बहुत ही बढ़िया स्ट्रोक का आगाज करते हुए, जो कि अपने ऑन साइड के दायरे में, लेकिन वहां पे क्षेत्र से मौजूद था, और साथ ही साथ उन्होंने जस्ट फील्ड किया है, गेंद को दिया, गेंद को थ्रो किया है, लेकिन तो मिस फील्ड होते हुए, और इस मिस फील्ड और मिस थ्रो में मात्र 1 रनों का यहाँ पे खामियाजा बिल्कुल भुगतना पड़ता हुआ, और साथ ही एक ही रन के साथ ही साथ शुभारंभ होता हुआ श्री गणेशा होता हुआ। सो 2 गेंदे और बिल्कुल 1 रन आता हुआ। सो निखिल और साथ ही साथ परेश जो कि नॉन स्ट्राइकर एंड पे, और मासूम जो कि गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए, मासूम अपने मार्क के ऊपर राइट आर्म ओवर दी विकेट डालते हुए, ओहो यहाँ पे निखिल का ये बहुत ही बहुत ही कड़ाके का ये बढ़िया स्ट्रोक, जो कि अपने ऑन साइड के द्वारा 2 ही रन के लिए यहाँ पे इस बेनिफिट मिलता हुआ, इसको इस स्पेशली स्ट्राइक का। स्ट्रोक का 2 रन के लिए बेनिफिट मिलता है, और दोबारा ये सेम स्ट्रोक उसी की दिशा में ऑन साइड में, और साथ ही साथ दोबारा हम देखते हैं कि जो शॉर्ट स्क्वेयर के दायरे में ये स्कोर बिल्कुल कहां तक ले जाता है, इधर 2 या 4 या 6, और 6 यहां पे आता हुआ, बिल्कुल 6 आते हुए, वाह। और अंपायर के द्वारा यहाँ पे निर्देश आते हुए, जो कि 6 के, ओ शॉर्ट पिच गेंद थी, बिल्कुल उछलती हुई गेंद थी, उसको जस्ट पुशअप किया अपने, उसके बस बिल्कुल पुशअप किया अपने ऑन साइड में, ऑफ साइड में, और साथ ही साथ वहां पे थर्ड मैन में वहां पे जो कि क्षेत्र ने गेंद को कलेक्ट किया, थ्रो किया है, लेकिन केवल रनों का अगर इजहार देखते हैं तो केवल 2 रन केवल आते हुए, इसी 2 रन के साथ ही साथ स्कोर बोर्ड थोड़ा सा आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है, जो कि 11 रन। किती बॉल बाकी? बॉल किती बाकी? एक बाकी आहे. 1 to go. 1 to go. 1 to go now। ओहो जस्ट उन्होंने प्लेस किया है अपने हल्के बैट से, अपने हल्के हाथों से, और साथ ही साथ जो कि दिशा पॉइंट के दायरे में उस गेंद को बिल्कुल ढकेल दिया था, लेकिन 1 रन बिल्कुल मिलता हुआ, जो कि इन बिटवीन के माध्यम से भागते हुए रन उन्होंने लिए, और साथ ही साथ 1 ओवर के उपरांत बिना कोई लॉस हुए अब तक स्कोर जा पहुंचा है, जो कि 12 रन। और साथ ही साथ इक्वेशन की अगर बात की जाए तो आने वाले 5 ओवर में लगभग उनको चाहिए 60 रनों की, 61 रनों की आवश्यकता है। ये लगभग 12 रन प्रति ओवर बिल्कुल चाहिए।
आने वाले 5 ओवर में 61 रनों की आवश्यकता है, यानी लगभग 12 रन प्रति ओवर डेफिनेटली चाहिए। और ये इम्पॉसिबल नहीं है, बिल्कुल पॉसिबल हो सकता है, लेकिन उसके लिए आवश्यकता है जो कि अपने मनोबल धैर्य बढ़ाने की। ओहो फुल टॉस है, लेकिन फुल टॉस गेंद पूरी तरह फायदा ना होते हुए और साथ ही साथ ये गेंद को भी बिल्कुल ड्रॉप आउट करते हुए, इस कैच को भी बिल्कुल ड्रॉप आउट करते हुए, और एक बड़ा मोहरा जो कि अपने गंवाने के तहत आपने ये लूज किया है। गवाते गवाते इस बल्लेबाजी टीम के तहत उसे गुडलक साबित होते हुए गेंदबाजी टीम ने बिल्कुल ये लूज किया है इस मोहरे को। ओह साथ ही बहुत ही बढ़िया करारा स्ट्रोक का निर्माण होता हुआ कि डीप दायरे में, और साथ ही साथ जाता हुआ ये करारा 6 डीप लॉन्ग ऑन के दायरे में यह बहुत ही करारा स्ट्रोक का निर्माण होता हुआ 6 निखिल के द्वारा स्कोर जा पहुंचा है 18 और स्कोर थमा हुआ स्कोर था, बिल्कुल जा पहुंचा जो कि 18 रन। ओ निखिल आई थिंक सो। ओहो कैच होने के आसार देखते हैं और साथ ही साथ कैच आगे और साथ ही साथ चतुर्शक पीछे, और मात्र ये रन मात्र बिल्कुल कैच नहीं, कैच बिल्कुल ड्रॉप आउट करते हुए, कैच बिल्कुल ड्रॉप आउट करते हुए, वरना निखिल जैसे एक अच्छा बल्लेबाज बिल्कुल हाथ लगता। एक बढ़िया बल्लेबाज जो कि कैच होते होते बिल्कुल बचते हुए, कैच अगर उसके लपक लेते हैं तो बिल्कुल बल्लेबाज आउट होते, और एक बढ़िया बल्लेबाज आउट होने का एक जो एंजॉयबल एक जो मूवमेंट होता है ये अलग सा होता। तीन गेंद, ओ चौथी गेंद थी, फ्लाइटेड गेंद तो बिल्कुल थी, और साथ ही साथ उसको डॉटर दिया है जो कि अपने ऑन साइड के दायरे में, और साथ ही साथ ये करारा 6 का निर्माण होता हुआ 6 गेंद को बिल्कुल पुल किया है, और साथ ही साथ जाता हुआ जो कि डीप स्क्वेयर का दायरा चीरते हुए 6। हाँ वो काटा जितना वाला अरे मेरा भी निकाल भाई, मेरे को लगता है भाई। ओह साथ ही साथ आए बढ़िया स्ट्रोक, कैच होने के तो बिल्कुल आसार थे, कैच होने के तो बिल्कुल आसार थे, लेकिन यहाँ पे लगातार कई कैच छूटे, और साथ ही साथ निखिल के बारे में अगर कह सके तो उसे काफी बार उसे गुड लक मिला है। ओहो यहाँ पे कारपेट स्ट्रोक का निर्माण किया गया है, लेकिन एक ही रन से ज्यादा बिल्कुल कुछ भी नहीं है अपने ऑन साइड में। सो 2 ओवर पूरा, और साथ ही साथ 33 स्कोर हो चुका है। अरे मेरे को जरा एक दो और निकाला जरा बाद में। हाँ मेरे को अरे ये देख, ये लकड़ी बीच में आएगी रे। हाँ हाँ ये लकड़ी बीच में आएगी। रनों की संख्या बिल्कुल हो चुकी है जो कि 33, 2 ओवर के उपरांत 33 रन, और टोटल टारगेट है 74 टारगेट चेस करना है एंटरप्राइजेस स्मैशर इस टीम को, टोटल टारगेट। सो आने वाले 4 ओवर में अब बाकी है करना उनको लगभग 43 आई थिंक सो करना होगा उनको, आने वाले 41
आने वाले 4 ओवर में, यानी 24 गेंद ना, 24 गेंदों में लगभग 40 स्कोर करना होगा उनको। ओहो, इस बार कैच होने के आसार, क्या कैच पकड़ा है, क्या बेहतरीन कैच पकड़ा है, और काफी बार गुड लक साबित होने के बाद इस बार बिल्कुल नहीं बच सके, और इस बार बिल्कुल डीप ऑन साइड के दायरे में ये बहुत ही बढ़िया निखिल इनका कैच लिया है, जो कि ओएस ने बहुत बढ़िया, बहुत बड़ी मछली हासिल की, बिल्कुल हम ऐसा कह सकते हैं, अपनी जाल में फंसाई, बिल्कुल कह सकते हैं। कैच होने के आसार, बड़ी हासिलता बिल्कुल हासिल की है, जो कि निखिल के बल्ला गिराने के साथ ही साथ ओएस ने इस निखिल को आउट करते हुए कैच के जरिए। चलिए बैट्समैन का नाम बताइए भाई। समाधान, सैम। और अब मैच में वाकई ट्विस्ट यहां पे आता हुआ, बिल्कुल ट्विस्ट। पूर्वार्ध लगता हुआ था मैच शायद इजी आती हुई, लेकिन आप थोड़ी सी डिफिकल्ट होती हुई गई। निखिल के बाद, निखिल के आउट होने के उपरांत यहां पे मैच में थोड़ी खलबलाहट, थोड़ी बिल्कुल हड़कंप मचती हुई, लेकिन देखते हैं कि अभी आने वाले ये जो बल्लेबाज है, खास करके इनके ऊपर पूरी तरह मदार डिपेंड है। और देखिए डीजे भी आ चुका है भाई। मैच के उपरांत यहां पे डीजे फ्लोर ओपन किया जाने वाला है फॉर फ्री फ्लोर डांस। स्कोर झाला है 35, और नाउ दिस इज 1 वाइड, सो 36 स्कोर हो चुका है, 36 स्कोर हो चुका है। ओहो, यहां पे बिल्कुल आउट होने की तगार पे थे, लेकिन ये कैच बिल्कुल छुट्टी विकेट कीपर के द्वारा, अन्यथा गेंद बल्लेबाज बिल्कुल शायद आउट हो सकते थे। लेफ्ट हैंड बल्लेबाज, गेंदबाज दोबारा अपने मार्ग के ऊपर, और इस बार बिल्कुल जो कि राइट आर्म राउंड डालते हुए, राइट आर्म राउंड डालते हुए, जो कि गेंदबाज, कौन गेंदबाज? गेंदबाज प्रतीक, राइट आर्म राउंड डालते हुए जो कि गेंदबाज प्रतीक, और बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज है। ओहो, और साथ ही साथ अब बल्ला घुमाते हुए मारने का बिल्कुल प्रयास किया था, लेकिन अपने ऑन साइड में, ऑफ साइड में गेंद बिल्कुल जाते हुए, ऑफ साइड में बिल्कुल गेंद जाते हुए, और 37 स्कोर हो चुका है 3 ओवर के उपरांत, और एक गेंद बाकी है। 37 स्कोर हो चुका है, एक गेंद अब बाकी है। सो नाउ आताचा नो बॉल कन्सिडर 38 झाला आहे। आताचा नो बॉल कन्सिडर 38 झालेला आहे। आता एक चेंडू येणं बाकी आहे या षटकातील, म्हणजे 36 रनाची अजून आवश्यकता आहे। 18 चेंडू आणि 36 धावा, 19 चेंडू आणि 36 धावा, 19 चेंडू 36 धावांची गरज आहे। ओहो, बॅकफुटला जाऊन कट केलाय, दिशा दिली आपल्या हलक्या हाताने, चेंडू जातो होतो शॉट फाईन लेगला, आणि मात्र शॉट फाईन लेगला, मात्र केवळ धावा घेतली फक्त ते एकनी पुढे वाढतंय। आणि एकनी धावांनी धावकती इथे पुढे वाढत एकूण आता हव्या त्या मात्र 35 धावा। आता मात्र हव्या त्या 18 चेंडू आणि 35 धावा। 18 चेंडू 35 धावा। एंटरप्राइजेस स्मॅशर्स या टीमला आता हव्यात 18 चेंडू 35 धावा, आणि हा सामना जर का विन केला तर खऱ्या अर्थाने आनंदोत्सव साजरा केला जाईल एंटरप्राइजेस स्मॅशर्सच्या वतीने। रात्री त्यांना कदाचित झोप लागणार नाहीये आनंदाने।
पण जर का हरले तर निश्चित नाही लागणार आहे. आणि गोलंदाज आता आलेले आहेत ते मासूम. मासूमच म्हणाला, अजून काय म्हणाला? मासूम. गोलंदाज आता आलेले आहेत ते मासूम. मासूम मी कशाला म्हणतो रे? So now they need to win that 35 runs in the 18 balls. In the 18 delivery, just now they need to win 35 runs. Let's see. Oh, front foot ला आले, जोरदार स्ट्राइक, कडाक्याचा प्रहार केला आणि जातोय तो मात्र डीप स्क्वेअर लेगची सीमारेषा लांगा 6.5. Up now the need to win this match 29 70 deliveries. $29 runs they need in the 17 balls only. So मैच मात्र आता नक्कीच थोडीशी जरा आटोक्यात इथे येताना दिसते. बहुत ही बढ़िया मैच बिल्कुल चलती है. ये बढ़िया गेंद, लेकिन इस बार लेन से पूरी तरह बिल्कुल बाहर जाते हुए. गेंदबाजी की जो पेस थी तो बिल्कुल अच्छी थी, लेकिन लाइन के बिल्कुल बाहर जाते हुए गेंद, और साथ ही साथ वाइड करार दिया गया गेंदबाज के द्वारा. और फ्रंट फुट में बहुत ही कर रहा स्ट्रोक का निर्माण किया अपने ऑन साइड में, और साथ ही डीप स्क्वेयर लेके दायरे में बिल्कुल वन बाउंस इस गेंद को रोकते हुए. लेकिन जब तक की रोकते तब तक मात्र 2 रनों का इजाफा बिल्कुल होता हुआ. इसे 2 रन के साथ ही साथ स्कोर बोर्ड मात्र थोड़ा सा आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है. किती झाले? 40 नाही, टोटल स्कोर किती झाले? 48. ओहो, दोबारा इस बार मारने का बिल्कुल प्रयास किया था, कनेक्ट करने का प्रयास किया था, लेकिन असफल होते हुए. और साथ ही साथ गेंदबाजी का ये गेंद वाइड करार देते हुए गेंदबाज वाइड करार देते हुए जो कि अंपायर बढ़िया स्ट्रोक, लेकिन देखते हैं कैच होता है कि नहीं. यस, और बहुत ही बढ़िया स्ट्रोक का आगाज होता हुआ डीप मिड विकेट के दायरे में, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीचों बीच, और साथ ही साथ ये सीख जाता हुआ. और इसी के साथ स्कोर बोर्ड में बिल्कुल छलांग लगते हुए जा पहुंची है 55 रन. सो नाउ दे नीड, सो अब 19 रनों की केवल आवश्यकता है. हो यहाँ पे ये 22 के द्वारा निश्चित आता हुआ 2 रन, 22 के द्वारा ये 2 रन बिल्कुल आते हुए. अब एक गेंद अब आना शेष है. दो गेंद अब आना शेष है. 2 गेंद आना शेष है. ओहो, कैच होने के आसार बिल्कुल थे, लेकिन मिस थ्रो और ओवर थ्रो के मुकाबले यहाँ पे 1 रन अधिक के तौर पे यहाँ पे बिल्कुल आता हुआ. वरना ओवर थ्रो अगर ठीक से अगर होता था तो बिल्कुल ये रन बिल्कुल बच सकता था और उसके पुरवार था. लेकिन अगर कैच लपक लेते अगर विकेट कीपर के द्वारा बल्लेबाज की, तो मात्र बिल्कुल बल्लेबाज आउट हो पाते थे. सो बिल्कुल 1 रन के इजाफे के साथ ही साथ आप मात्र टोटल रनों की संख्या हो चुकी 58 हो चुका है. सो नाउ 20 ओवर की ये अब आखिरी गेंद आना शेष है. ओ जस्ट लेग साइड में होते हुए जस्ट ऑन साइड में उस गेंद को बिल्कुल डर दिया है, और साथ ही साथ 2 रन के लिए इजाफा बिल्कुल होता हुआ. टोटल रनों की संख्या हो चुकी है जो कि 60 रन, 60 रन.
आप मात्र चाहिए जो कि केवल 14 रन, यानी आने वाले 12 गेंदों में चाहिए जो कि 14 रन। हाँ आराम से, आप तो पॉसिबल है। आप ये नहीं कर पाए तो फिर और क्या कर पाए? हाँ एग्जैक्टली, बट इसमें 12 में 14 चाहिए, 12 में 14। 12-14 बहुत ही सिंपल मैच लेके आ गए हैं जो कि उनके बल्लेबाज, उसकी सराहना बिल्कुल करने की जो कि निखिल और उनके साथ में जो पहले बैट्समैन थे उनकी। किती पाहिजे? आप चाहिए आखिरी के 12 गेंदों में 14 रन। कुल मिला के हो चुके रनों की संख्या 60। सो नाउ इट्स मीन दे नीड इन 12 बॉल 14 रन। ओहो, यहाँ पे 2 रन तो निश्चित आ सकते हैं और बहुत ही बढ़िया 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 बिल्कुल उनकी रनिंग का बिल्कुल सराहना करनी होगी इन बिटवीन विकेट के माध्यम से। 2 रन उन्होंने तो काफी बेहतरीन तरीके से उन्होंने ले चुके हैं इन बिटवीन द विकेट के माध्यम से। सो अब मात्र चाहिए जो कि 11 गेंदों में 12 रन। ओ यहाँ पे शायद आउट होने के बिल्कुल आसार थे, लेकिन नहीं, जल्दबाजी उन्होंने नहीं दिखाई और साथ ही साथ वही के वही वहां पे टच रहते हुए बिना कोई रन लिए यहाँ पे डॉट गेंद आती हुई। अब 10 गेंद दोबारा 12। ओ फ्रंट फुट पे बढ़िया स्ट्रोक, कैच होने के आसार और ये कैच लपकते हुए, लेकिन इसी के साथ एक ही केवल रन लेते हुए आप मात्र चाहिए जो कि 9 पे 11 रन। फ्रंट फुट पे आए थे, अपने फ्रंट फुट पे आते हुए उन्होंने अपने जस्ट ऑन साइड में उस गेंद को डटर दिया था, लेकिन कैच नहीं लपक पाए थे किसी रक्षक, वरना बल्लेबाज बिल्कुल बैक टू द पेविलियन लौटते आउट के सहारे। ओ यहाँ पे बिग स्ट्रोक बिल्कुल, और साथ ही साथ बढ़िया जो कि आगाज इस चंद्रशेखर के द्वारा कैच का लपकते हुए, बढ़िया कैच लपकते हुए जो कि शतरक्षक दिया था, और साथ ही साथ बल्लेबाज आउट हुए। अब शतरक्षक और आउट हो चुके हैं जो कि एक बेहतरीन बढ़िया बल्लेबाज जो कि समाधान, उन्होंने काफी बढ़िया तरीके से मोर्चा संभाला था निखिल इनके आउट होने के बाद। अब अच्छा हाँ, और सखाराम समाधान आणि सखाराम किती सामने बघा। सो आता गेलेला आहे तो सखाराम। हो फुलटॉस चेंडू पुरेपूर प्रहार केला आणि कार्पेटच्या द्वारे चेंडू कव्हर केला जातोय ऑन साइडला, पण बघूया केवळ एक धावा एका धावापेक्षा अधिक काही नाही, अन्यथा निश्चित वाटलं होतं की कदाचित 4 धावा असू शकतील। आता बॅटिंग साठी आता आले तर प्रेषित किती बॉल किती पाहिजे? हो, आणि यावेळेला ऑन साइडला स्ट्रोक बाहेर केला जातोय, चेंडू डीप स्क्वेअरच्या दारेमध्ये 2 धावा निश्चित घेतल्या जात आहेत। बघूया, ओ 2 धावा निश्चित, क्या कौतुक आहे, नक्कीच 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 कौतुक आहे। एंटरप्राइजेस स्मॅशर्स या संघाने 2 धावा निश्चित केल्या धावून एंड बिटवीन विकेटच्या माध्यमातून कौतुकास्पद नक्कीच कामगिरी दाखल केली। अरे त्या आवाज कमी येतो, त्या पिनला दाब जरा, एम्प्लीफायरच्या पिनला दाब। हा हा हा, हॅलो, हो हॅलो, आणि धाव संख्या झाली आहे 66, म्हणजे आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे। ए थोडा जरा मोठा कर ना यार, मला ओरडा लागतं इथे जास्त, थोडा मोठा कर ना। नाही बाबा थोडासा फक्त, हा हा चाल ठीक आहे, चालून घेऊ हा। बॉलर ओएस आणि गोलंदाजी करतात गोलंदाज ते म्हणजे
ओव्हर्स 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. ओहो, यावेळेला हा चेंडू सखाराम है ना? सखाराम बॅट्समननी बिलकुल जस्ट डॉट घालवला चेंडू हा. आणि ह्या चेंडूवरती खरं तर मारणं क्रम प्राप्त होतं, पण कुठल्या प्रकारचं कनेक्शन नव्हतं आणि हा चेंडू व्यर्थ गेला, डॉट गेला. नामुष्किल नक्कीच म्हणता येईल या चेंडूवर तरी. आता मात्र 5 चेंडू 8 धावा, जिकडे 6 चेंडू 8 धावांची गरज होती तिकडे आता मात्र 5 चेंडू 8 धावा. काफी दिक्कत भरी ये मैच बिल्कुल हो सकती है. इस बार बिल्कुल अपने लेग से बिल्कुल अपने ऑफ साइड में आ गए थे और साथ ही साथ ये अच्छी रही, गनीमत रही कि उस गेंद को मात्र वाइड दिया गया, अन्यथा कंसीडर करते तो ये गेंद भी बिल्कुल व्यर्थ जाती. अब मात्र आने वाले 5 गेंदों में 7 रनों की आवश्यकता. ओ बिग स्ट्रोक और गेंद बिल्कुल जाते हुए 6 के लिए और ये फिनिशिंग स्ट्रोक का ये पूर्वार्ध फिनिशिंग स्ट्रोक बिल्कुल है. देखिए आवश्यकता अब मात्र केवल यहाँ पे 1 रन करते हुए बिल्कुल ये मैच जीता है, हासिल किया है, बिल्कुल फतेह हासिल की है एंटरप्राइजेस स्मैशर इस टीम ने. सो एंटरप्राइजेस स्मैशर्स आपका खूब ढेर सारा आपका अभिनंदन. सो ये वॉरियर्स आपने भले ही 74 का टारगेट दिया हो, लेकिन उस टारगेट को आसानी के साथ कुछ गेंद राखी रखते हुए, कुछ गेंद एक्स्ट्रा रखते हुए इसको एंटरप्राइज स्मैशर ने चेस किया है. और साथ ही साथ यूनाइटेड वॉरियर्स आपका बिल्कुल बैड लग रहा, लेकिन एनीवे एटलीस्ट आप फाइनल में तो आपने दस्तक दी है और आप रनर अप तो बिल्कुल कहलाए यूनाइटेड वॉरियर्स. सो आपका अभिनंदन है जो कि एंटरप्राइज स्मैशर आपने फाइनल का रण संग्राम जीता है और फाइनल का सहरा आप अपने सर पे आपने बंधवा दिया है. सो एंटरप्राइज स्मैशर आपका हार्दिक अभिनंदन. और मैन ऑफ द मैच का खिताब इस मैच का दिया जाना बाकी है, उसके बाद ही हम प्राइज रिवील सेरेमनी को हम स्टार्ट करेंगे. हेलो. हाँ. हेलो. They were there with us. We had a customer success entity within Team Computers which continuously kept us on our toes. Team Computers has been solving simply. And they have been solving simply. They have just been solving simply. हेलो. काय नाव त्यांचं? तिसऱ्या अंतर. तिसरा अंपर विजय पाटील तू लग्न करायला गेला. हा बोल. हेलो. पारितोषिक वितरण होणार आहे. 1 to 10, I would rate सेलिब्रेशन होणार आहे. I can very happily say that Team Computers, on a scale of 10, can be rated 10 out of 10. We would definitely rate Team Computers at between 8 and 9. I would highly recommend Team Computers
as your implementation partners. Not just the implementation, but then their after-sales service has been just phenomenal. Team Computers have been a great partner from the time that we got associated with them. Anytime we had any hitches, anytime we needed to have a supporting hand, they were there with us. We had a customer success entity within Team Computers which continuously kept us on our toes. Team Computers has been solving simply. And they have been solving simply. They have just been solving simply. On a scale of 1 to 10, I would rate them 10 on 10. I can very happily say that Team Computers, on a scale of 10, can be rated 10 out of 10. We would definitely rate Team Computers at between 8 and 9. I would highly recommend Team Computers as your implementation partners. Not just the implementation, but then their after-sales service has been just phenomenal. Team Computers have been a great partner from the time that we got associated with them. Anytime we had any hitches, anytime we needed to have a supporting hand, they were there with us. We had a customer success entity within Team Computers which continuously kept us on our toes. Team Computers has been solving simply. And they have been solving simply. They have just been solving simply. अरे मोठी बॅग मध्ये 3-4 हजार वाले थे 15 के थोड़ा जॉन On a scale of 1 to 10, I would rate them 10 on 10. I can very happily say that Team Computers, on a scale of 10, can be rated 10 out of 10. We would definitely rate Team Computers at between 8 and 9. I would highly recommend Team Computers as your implementation partners. Not just the implementation, but then their after-sales service has been just phenomenal. Team Computers have been a great partner from the time that we got associated with them. Anytime we had any hitches, anytime we needed to have a supporting hand, they were there with us. We had a customer success entity within Team Computers which continuously kept us on our toes. Team Computers has been solving simply. And they have been solving simply. They have just been solving simply. On a scale of 1 to 10, I would rate them 10 on 10. I can very happily say that Team Computers, on a scale of 10, can be rated 10 out of 10. We would definitely rate Team Computers at between 8 and 9. I would highly recommend Team Computers as your implementation partners. Not just the implementation, but then their after-sales service has been just phenomenal. Team Computers have been a great partner from the time that we got associated with them. Anytime we had any hitches, anytime we needed to have a supporting hand, they were there with us. We had a customer success entity within Team Computers which continuously kept us on our toes. Team Computers has been solving simply. And they have been solving simply. They have just been solving simply. On a scale of 1 to 10, I would rate them 10 on 10. I can very happily say that Team Computers, on a scale of 10, can be rated 10 out of 10. We would definitely rate Team Computers at between 8 and 9. I would highly recommend Team Computers
as your implementation partners. Not just the implementation, but then their after-sales service has been just phenomenal. Team Computers have been a great partner from the time that we got associated with them. Anytime we had any hitches, anytime we needed to have a supporting hand, they were there with us. We had a customer success entity within Team Computers which continuously kept us on our toes. Team Computers has been solving simply. And they have been solving simply. They have just been solving simply. हेलो On a scale of 1 to 10, I would rate them 10 on 10. I can very happily say that Team Computers, on a scale of 10, can be rated 10 out of 10. We would definitely rate Team Computers at between 8 and 9. I would highly recommend Team Computers as your implementation partners. Not just the implementation, but then their after-sales service has been just phenomenal. Team Computers have been a great partner from the time that we got associated with them. Anytime we had any hitches, anytime we needed to have a supporting hand, they were there with us. We had a customer इतना लंबा? success entity within Team इससे तो ऐसे ही चिल्ला लूंगा Computers यार। which continuously kept us on our toes. Team Computers has been solving simply. And they have been solving simply. They have just been solving simply. हाँ मैं इधर से बोल Guys, everyone gather around fast. Last ceremony of the day. Gather around quickly. अब पहले दो टीम का मनोगत ले बाहर से भी बोलता था ना मैं। अरे बाप रे मैं कर रहा हूँ अरे और लूज नहीं हो रहा है क्या जो भी है इसमें तो फिर मैं एक काम करता हूँ मैं वहाँ पे बाहर खड़ा रहता हूँ ना फिर मैं वहाँ से बोलता हूँ ना मैं इधर से कारण एक ना बैलेंस होत नाही ना अरे बैलेंस अरे बस झालं एक बोला द्या मी बोलतो अरे ते एक आजोबांना जाऊ दे या हाँ थोडं जरा पुढे घ्या ना जरा ते थोडं पुढे घ्या ना कारण का आम्हाला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी करायचं आहे हाँ पहले मैन ऑफ द मैच का रिवॉर्ड देना है मैन ऑफ द मैच सो नाउ कम ऑन जो कि हर एक हेलो हाँ हेलो हेलो अरे ते जरा कॉर्डपिन जरा हलव ना कॉर्डपिन तिकडची कॉर्डपिन नाही कॉर्डपिन फक्त हलव ना फक्त ती बाबा हा कॉर्डपिन हलव फक्त ती हेलो 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 हाँ हेलो यस हेलो हेलो अरे हेलो 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 माइक चेक हेलो 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 माइक चेक हेलो माइक चेक हेलो माइक चेक हाँ मैन ऑफ द मैच का रिवॉर्ड 1 मिनट So लक्षात घ्यायचं now just before we have to start this सुरुवात करण्याची So announce that last match में जो कि बेहतरीन अपना परफॉर्मेंस दिया था जो कि is anybody one guess कि कौन हो सकता है जो कि लास्ट के मैच का मैन ऑफ द
इस आखिरी के मैच में जो कि दिखाया और एंटरप्राइजेस स्मैशर्स का प्रेषित नहीं हो गया हमारा 5 सो नाउ अब यहाँ सेकेंड रन है बिल्कुल है। सो सेकेंड रिवॉर्ड का please guys, please come up near the stage. IMS, all the teams, IMS चलिए IMS रिवॉर्ड देना लेकिन सेमीफाइनल फर्स्ट में अपने अपना सम्मान तो इसके साथ तो इसके बाद अब हम मुड़ेंगे टूर्नामेंट में गेम की रिवॉर्ड किसे दिया जा सकता है? चैतन्य और साथ ही साथ चैतन्य को यहाँ पे बिल्कुल सम्मानित किया जा रहा है हमारे सम्मान्य अतिथि के द्वारा। ये काफी गर्व का बिल्कुल क्षण है इस समय। और बैट बॉलर के साथ ही साथ यहाँ पे अब बैट्समैन का भी रिवॉर्ड दिया जाना बिल्कुल रिवॉर्ड दिया जा रहा है जो कि one and only one and his name is निखिल संखे। निखिल संखे और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी के सहारे ये जीत का सेहरा उन्होंने अपने सर पे बिल्कुल बांधा हुआ था। ये एक बढ़िया बात कह सकती है। और साथ ही साथ अब